हो, मग ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे टायपोग्राफिकल मिस्टेक आहे असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं. हो, मान्य केलंय, 100% मान्य केलंय की हे मानहानीचा दावा करणार आहे. हो, पहिलं आमचं टार्गेट जे असेल त्या आरोपींना बेल देणं, बेल मिळवून देणं. कारण ह्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्याच्यामध्ये जे 2 अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता. त्यांनी 5 दिवस आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, वारंवार फोन केला आणि नंतरून ते उशिरा आले, दरवाजा वाजवला, इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतरून ही रेड पडण्यात आली. ते लोक कुणाच्या संपर्कात होते त्याची काय चौकशीची नाही नाही, ते आम्हाला कसं सांगतील? आमच्या संपर्कात आमच्या हो हो सगळी मागणी केली, सर्व सखोल तपास करून सत्य बाहेर आणावी सगळी मागणी केलेली आहे. माझ्या संदर्भात जो आहे तो पोपटानी आणि जो यादव आहे याचा माझा कुठलाही संबंध नाही. हे गेली झाली पाहिजे ना, सगळी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यातून जे सत्य बाहेर येईल त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय आणि उद्याच्या रिपोर्टची सुद्धा वाट पाहतोय की उद्या काय येतंय. पोपटानी आणि यादव जो आहे तिची ओळख कधीची आहे, म्हणजे अर्थात आपले जे हे पार्टीमधूनच खेवलकर सचिन आणि जे सुमित जे आहेत ते डॉक्टरांचे मित्र आहेत, सचिन आणि सुमित. परंतु त्याच्यामध्ये जो पोपटानी आणि जे यादव आहेत हे लोकांनी 4 ते 5 दिवस डॉक्टरांशी काही कारण नसताना बळ लगट करण्याचा, तोंड ओळख असताना आम्हाला तुम्हाला भेटायचंय, यायचंय, कुठं भेटूया, हे करूया अशा पद्धतीने लगट करून हा सगळा प्रकार बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते पोपटानी आणि जो यादव आहे त्यांच्या बरोबर आला होता, त्या मुलींशी डॉक्टरांचा कुठलाही काडी मात्र संबंध नाही, नव्हता आणि नाही. ते कुठल्या काय त्यांचं काय कळतं? नाही ना, ज्या मुली कुठून आल्या त्या माहितीच नाही, त्याचं आम्हाला काय माहिती असणार आहे? म्हणतायत की डॉक्टर खेवलकर आणि त्याच्या एका मुलीचं चॅटिंग आहे, इंस्टाग्रामवर चॅटिंग करत होता. अहो, इंस्टाग्रामवर चॅटिंग झालं म्हणजे हे चॅटिंग त्यांनी दाखवावं ना, की बाबा मी बोलवलं, मी ड्रग्ज घेऊन बोलवलं, हे दाखवावं ना. तुम्ही चॅटिंग आहे किंवा 100 जे 5, 10, 20 हजार फॉलोअर असतात, कुणाशी जर समजा हाय हॅलो बोललो तर त्या संदर्भात NDPSचा ऍक्ट लागू होतो का? हेच केवळ दाखवायचं होतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ड्रग्ज कुठल्याही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आलेलं नाही. मी असं काही कुणाची चूक बीक म्हणणार नाही, ज्याचं त्यांनी रोल ज्याने करावा. पण सगळी स्टोरी हे बघा, हे प्रकरण हा खूप हाईप झालेलं एकदम स्ट्रॉंग ही आहे नाही का, मीडियासमोर हे झालेलं. हे छोटं प्रकरण नाही, एखाद्याच्या पर्सनल लिबर्टीचा आणि पर्सनल आयुष्याचा प्रश्न आहे. जर एखाद्याला जर अशा प्रकारे खोट्या गंभीर अंमली पदार्थासारख्या केसमध्ये जर गुंतवणूक हे केलं असेल तर ते बाहेर आल्यानंतर ते 100% ठरवतील याच्याविषयी दाद मागायची काय करायचं. पण ही एखादी स्टोरी रचून सगळं केलेलं सगळं हे का सगळं प्रथमदर्शनी तर तसंच दिसून येते. तुम्ही साधा तो व्हिडिओ काढा, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्ही बघा, दरवाजा वाजल्यानंतर पोलीस आल्यानंतर ती महिला स्वतः पर्समधनं काढून ड्रग्ज देते, ह्याचा अर्थ काय होतो? सगळं प्री प्लॅनिंग. ओके, तर ज्या व्यक्तीवरती शिवीगाळाची साधी एनसीही नाही त्या आरोपीला एवढ्या मोठ्या प्रकरणात अडकवलं जात आहे असा दावा प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी केलेला आहे. खेवलकरांच्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. बातमी शिर्डीतून आहे. शिर्डीच्या साईबाबांनी महानिर्वाणाच्या क्षणी लक्ष्मीबाई शिंदे यांच्याकडे दिलेल्या 9 नाण्यांवर